हॅलो एव्हरीबडी, एस के कॉमर्स क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. SY BCom लिक्विडेशन ऑफ कंपनी. मित्रांनो, कॉर्पोरेट अकाउंटिंग या सब्जेक्टमध्ये आपण लिक्विडेशन ऑफ कंपनी हा जो टॉपिक आहे याचा आपण एक प्रॅक्टिस प्रॉब्लेम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लाईव्ह लेक्चर आहे झूम ॲप वरती, म्हणजे मी माझ्या क्लासमध्ये जो प्रॉब्लेम घेतलेला आहे तो ॲज इट इज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. आन्सर सोडवण्याची पद्धत म्हणजे या टॉपिकमध्ये आपल्याला जे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट बनवायचं असतं ते कशा पद्धतीने बनवायचं त्याचा फॉर्मॅट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. आज या व्हिडिओमध्ये आपण एक प्रॉब्लेम सोडवून पाहूया. क्वेश्चन आन्सर फॉर्मॅट कशा पद्धतीने हा प्रॉब्लेम सोडवला जातो हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. लेट गेट स्टार्ट अवर प्रॉब्लेम ऑन लिक्विडेशन ऑफ कंपनी. कंपनी लिक्विडेशन अकाउंट्स. क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, गजानन लिमिटेड वेंट इनटू व्हॉलंटरी लिक्विडेशन ॲज ऑन 31 मार्च 2020. आवाज येतोय माझा? हो येतोय सर. या ठिकाणी एक बॅलन्स शीट दिलेलं आहे. बॅलन्स शीट मध्ये इथं तुम्हाला टोटल दिलेली आहे. पहा किती आहे टोटल, 3,59,000. बर. आता इकडे लायबिलिटी साईडला लायबिलिटीज आहेत, ॲसेट साईडला ॲसेट्स आहेत. तुम्हाला इथे काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. विथ द हेल्प ऑफ दिस ॲडिशनल इन्फॉर्मेशन यू नीड टू प्रिपेअर what is the question here at the bottom of the problem. What they ask to prepare? Liquidator final statement of account. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट आपल्याला बनवायचं आहे. मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं लिक्विडेटर फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट इज नन बट सिमिलर टू कॅश बुक. At the debit side all the receipts are recorded and at the credit side all payments are recorded. Okay, but payments are recorded in a certain order. What is that order? You note that very well. कोणत्या क्रमाने लिहायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे का नाही? हो. आठवलं नाही तर मी आहे समजावून सांगतो, काही प्रॉब्लेम नाही. मग हा प्रॉब्लेम एकमेव टॉपिक असा आहे की जो वाचून न सोडवता डायरेक्ट सोडवताना वाचायचा आहे. बरोबर मित्रांनो, लिक्विडेटर म्हणजे कोण? लिक्विडेटर म्हणजे असा एक पर्सन असतो जो पर्सन तुमची कंपनी बंद करण्याच्या कायदेशीर जी प्रक्रिया आहे त्यासाठी अपॉइंट केला जातो कोर्टाकडून. बरोबर ना? हो. मग त्याचं काम काय आहे? सगळ्या मालमत्ता विकायच्या, पैसे गोळा करायचे आणि नंतर डिस्ट्रीब्यूट करायची, डिस्ट्रीब्यूट करायची. मग सगळ्यात पहिल्यांदा तो आल्यावरती पहिल्यांदा बॅलन्स शीट मधून कोणते पैसे घेत असेल सांगा बरं? कॅश बॅलन्स किती आहे? कॅश 1,000. कुठे लिहिणार ती कॅश सांगा मग? कुठे लिहिणार ती कॅश? रिसिप्ट साइडला टू कॅश रिसिप्ट. बरं, टू कॅश, टू बॅलन्स नोट. टू कॅश किती रुपये? 1,000. तुम्ही याला वाटलंच तर बॅलन्स ब्रॉट डाऊन असंही लिहू शकता, नो प्रॉब्लेम. बरोबर. त्यानंतर 2 नंबरला तो काय करतो? टू ॲसेट्स रिअलाइज. बरोबर ना? आता ॲसेट रिअलाइज मध्ये कोणत्या कोणत्या ॲसेट येणार आहेत पहा. त्याने कोणत्या कोणत्या ॲसेट विकल्या इथे बॅलन्स शीट मध्ये ॲसेट दिल्या. फ्री होल्ड प्रॉपर्टी, मशिनरी, स्टॉक, डेटर्स. ओके. प्रॉफिट अँड लॉस तर विकत नसतो आपण, कॅश इन हँड तर विकत नसतो. ठीक आहे. हा प्रॉफिट अँड लॉस म्हणजे हा अक्युमुलेटेड प्रॉफिट आहे का लॉस आहे? बॅलन्स शीट मध्ये ॲसेट साइडला आहे. प्रॉफिट आहे का लॉस आहे? प्रॉफिट लायबिलिटी साइडला असतो मॅडम. लॉस आहे तो. ठीक आहे. तो आपोआप चार्ज होणार आहे. ऍडजस्टमेंट काय दिलं थोडक्यात वाचतो. डिबेंचरचे पैसे आपण डिबेंचरचं इंटरेस्ट कधीपर्यंत पेड केलेलं आहे? 1/3/2019. आणि आता बॅलन्स शीट किती तारखेचं आहे तुमचं? 31. याचा अर्थ डिबेंचरला व्याज देऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मग आता पुन्हा व्याज द्यावं लागेल का नाही?
द्यावं लागेल एक द्यावं वर्ष. लागेल. म्हणजे ज्या वेळेला डिबेंचरचं पेमेंट करणार त्यावेळेला तुम्हाला डिबेंचरचं 1 वर्षाचं व्याज सुद्धा द्यायचं. प्रेफरन्स शेअर डिव्हिडंड किती दिवसाचा एरियर्स मध्ये आहे? 2 वर्षात. इयर्स. हा, 2 वर्षाचा. म्हणजे प्रेफरन्स शेअर होल्डरला आपण सुरुवातीला पैसे देतो का शेवटी पैसे देतो? शेवटी. इक्विटी शेअर होल्डरच्या आधी. हा, शाबास. म्हणजे सेकंड लास्ट. मग त्यावेळेला त्यांना डिव्हिडंड सुद्धा द्यायचा आहे, बरोबर ना? तिसरी ऍडजस्टमेंट सांगितली ऍसेट रिलाइज ॲज फॉलोज. कोणती ऍसेट विकली पहा बरं. फ्रीहोल्ड प्रॉपर्टी 1,60,000. लँड अँड मशिनरी. ओके, व्हेरी गुड. डेटर्स. आणि या उदाहरणामध्ये तुम्हाला बघा लायबिलिटी साइडला 5% डिबेंचरला काय दिले कंसामध्ये? Secured on freehold property. होल्ड प्रॉपर्टी. बरोबर. सिक्युअर्ड ऑन फ्रीहोल्ड प्रॉपर्टी म्हणजे याचा अर्थ या ऍसेट पैकी, एवढ्या ऍसेट पैकी कोणती ऍसेट मॉर्गेज केलेली? फ्रीहोल्ड प्रॉपर्टी. मग ती फ्रीहोल्ड प्रॉपर्टी आपल्याला म्हणजे त्या लिक्विडेटरला विकता येईल का परस्पर? नाही. मग मला सांग, या ठिकाणी ऍसेट रिलाइज मध्ये मी ही फ्रीहोल्ड प्रॉपर्टी लिहून चालेल का? नाही. मग मला काय केलायचंय? मशिनरी, स्टॉक आणि डेटर. स्टॉक अँड डेटर्स. सांगा, मशिनरीची किती? 62,000. मशिनरीची किती? 62,000. प्लांट अँड मशिनरी मशिनरी त्याचे किती रुपये? 62,000. ओके. बर. प्लांट अँड मशिनरीचे 62,000. त्यानंतर स्टॉकचे किती? स्टॉकचे किती आहेत? स्टॉक केवढ्याला विकला? 73,000. आणि डेटरचे 50,000. बरोबर ना? स्टॉकचे 73,000. ओके. आणि डेटर्सचे 50,000. डेटर्सचे 50,000. ओके. म्हणजे यांची टोटल किती झाली हो ऍसेट रिलाइजची? 1,85,000. नक्की? हो. 1,85,000. बरोबर ना? सर, फ्री होल्ड प्रॉपर्टी सुद्धा विकलेली आहे ना, मग ती का नाही लिहिली आपण? हा, ती सेक्युअर्ड आहे. बरोबर. मग आपल्याला 1,60,000 रुपये आले, परंतु ते 1,60,000 आपल्याला नाही मिळणार. ते परस्पर डायरेक्ट कोणाकडे जातील? डिबेंचरचं कर्ज किती आहे? 60,000. ते त्यांचे 60,000 काढून घेतील, बरोबर ना? परंतु डिबेंचरला व्याज पण आहे ना 5%. हो. आणि त्यांना आपण पूर्वी कधी व्याज दिलेलं आहे? 2019. हा, बॅलन्स शीट किती तारखेचं आहे? 2020. या ठिकाणी उदाहरणामध्ये कधी कधी शेवटी सांगितलेलं असतं का आपण सगळं पेमेंट कधी केलं ते पहा, म्हणजे पेमेंट केल्याची तारीख. परंतु या उदाहरणात दिलेली आहे काही तारीख नाही. मग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? ह्या जे डिबेंचर आहेत ना, डिबेंचर ते त्यांचे 60,000 तर घेणारच आहेत, पण त्याच्या अगोदर ते 5% व्याज घेतील. किती दिवसाचं? 1 वर्षाचं. मग व्हॉट इज अ 5% ऑन 60,000 फॉर 1 year? 60,000. 3,000. म्हणजे ते डिबेंचर होल्डर काय करणार? त्यांचे 3,000 रुपये घेणार आणि त्यांचे 60,000 पण घेणार. असे किती रुपये काढून घेणार? 63,000. आणि उरलेले पैसे पुन्हा लिक्विडेटरला मिळतील. किती रे? 1,60,000 मधून 63,000 गेले. त्याला काय नाव देतो आपण? सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज. शाबास. सरप्लस फ्रॉम सिक्युअर लोन. सिक्युरिटीज. हे सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज कसं आलं बघा, तुमच्या लक्षात राहू द्या. किती वजा किती? 1,60,000 1,60,000 वजा
63. 63,000. हे 63 कसे आले कळाले का सगळ्यांना? हो. कसे आले? 60,000 डिबेंचरचे पैसे आणि व्याज हा, इंटरेस्ट. त्यांचं व्याज 60,000 रुपये डिबेंचरचे अधिक 3,000 रुपये व्याज म्हणजे 63,000 त्यांनी काढून घेतले. हे कळालं का? हो. चौथा पॉइंट काय असतो रिसिटला? कॉल्स ऑन शेअर. Calls on shares. बरोबर. इथं मला सांगा किती शेअर्स आहे? 8,000 रुपये पर शेअर्स आहे. बरोबर. केवढ्याचं एक आहे? 10 रुपये. मग 8,000 गुणिले 10 ऑलरेडी 80,000 आहेत. हो. इक्विटी शेअर्स किती आहे? 12,000. 12,000 गुणिले 10 ऑलरेडी 1,20,000 आहे. म्हणजे कोणत्या शेअर कडून पैसे राहिलेले आहेत का बाकी? नाही. कॉल्स ऑन शेअर्स ऑप्शन लागू होईल का इथं? नाही. चला पेमेंट साईडला जाऊ. पहिलं नाव काय पेमेंट साईडला? Payment side ला legal charges. चार्जेस. बरोबर. सांगा लिगल चार्जेसचे किती रुपये रे? उदाहरणात दिले का? पहा बरं लिगल चार्जेस कुठं दिसतात का? लिगल चार्जेस कुठं? नाही. नसू द्या ना. नसेल तर आपण काय लिहिणार त्याला? नील नाव लिहिणार. मी त्याची अमाऊंट लिहिणार का? नाही. 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 तिथं नील लिहून टाका नाही तर 0 लिहून टाका. 2 नंबरला काय असतं? Liquidators commission. लिक्विडेटर्स लिक्विडेटर्स कमिशन आहे का रेम्युनरेशन आहे? याच्यात कुठेतरी प्रश्न असतो ना. हो, remuneration. इथं काय शब्द आला त्यांनी टाकलेला? Remuneration. मग आपण पण रेम्युनरेशनच लिहिणार ना. हो. जर त्यांनी शब्द दिला कमिशन तर आपण कमिशन लिहिणार. ठीक आहे. बाय लिक्विडेटर्स रेम्युनरेशन. आता लिक्विडेटरला किती प्रकारचं रेम्युनरेशन आहे पहा बरं जरा इथं उदाहरणामध्ये. किती ऍडजस्टमेंट मध्ये येते? चौथ्या. काय दिलंय? 1, 2, 3 प्रकारचे. हा. किती आहे रेम्युनरेशन? फिक्स्ड 1,500. बरं, मी काम करतो. Asset realized. एक आकडा टाकतो पहिल्यांदा. एक आकडा टाकला आणि लिहिलं फिक्स. त्याला फिक्स आहे. किती रुपये? फिक्स्ड कमिशन 1,500. 1,500. ठीक आहे. परत 2 आकडा टाकून लिहिलं मी. 2 आकडा टाकून काय लिहिलं? त्याला पुन्हा कमिशन किती आहे पहा? 2%. 2%. कशाच्या? Asset विकल्यावर. Asset realized. एक्सेप्ट कॅश म्हणजे कॅश सोडून. सोडून. बर. मग मी इथं लिहितो 2 नंबरला 2% ऑन ॲसेट रिअलाइज. सोल्ड किंवा रिलाइज. ठीक आहे. मग आता मला सांगा ॲसेट सोल्ड इथं 1,85,000 दिसतात ना तुम्हाला? हो. अरे पण त्याने फ्री होल्ड प्रॉपर्टी पण विकून दिली ना. हो. ती केवढ्याची? 1,60,000. म्हणजे तुम्हाला या सगळ्याची बेरीज घ्यावा लागेल ना. हो. बघा बरं मग या सगळ्याची बेरीज किती येईल? आपण तिघांची तर बेरीज केली होती मगाशी. 1,85,000 आली होती. 3,45,000. 45,000. 3,45,000. शाबास. रुपये 3,45,000 गुणिले 2%. बरोबर ना? किती आले रे ते 2%? मग 6,900. 6,900. 900. हे 6,900 कसे आले कळाले का? हो. सबको समझ में आया? ठीक. आता तिसरा बाय काय असतो? लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस. लिक्विडेशन एक्सपेन्सेस तुम्हाला दिलाय का रे उदाहरणामध्ये? दिला ना. कुठे दिलंय? सेकंड 4th ऍडजस्टमेंट. हा. किती रुपये? 5,000. लिहून टाकू डायरेक्ट 5,000 हो. घेतले. ओके. हो. त्याच्यानंतर काय असतं? LLLP. P. Preference
क्रेडिटर्स बाय Creditors. प्रेफरन्स शेअर क्रेडिटर्स Creditors. प्रेफरन्स क्रेडिटर. Creditors. आता बाय प्रेफरन्स क्रेडिटरला मला इथं ॲडजस्टमेंटमध्ये काही सांगितलंय का पहा बरं. 5व्या ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलंय? क्रेडिटर इन्क्लूड क्रेडिटरमध्ये प्रेफरन्शियलचे किती आहेत? 5,000. 5,000. म्हणजे इथं तुमचे जे क्रेडिटर दिसतात, क्रेडिटर किती दिसतात तुमचे बॅलन्स शीटमध्ये? 65,000 त्यामधले प्रेफरन्स किती आहेत? 5,000 मग नॉन प्रेफरन्सचे 60 राहिले, हो. बरोबर ना? म्हणजे इथे मला क्रेडिटर्स लिहायचे किती? 5,000, बरोबर. आणि नंतर त्यांनी पुन्हा काय सांगितलं, इथं ऑलरेडी बॅलन्स शीटमध्ये इन्कम टॅक्स दिलाय बा. हो. मग हा इन्कम टॅक्स सुद्धा प्रेफरन्शियलच आहे ना? हो. किती? 4,000 4,000. म्हणजे इथं प्रेफरन्शियल क्रेडिटरला किती लिहायचे सांगा? 9,000. 9,000 हे 9,000 कसे आले हे जर कॅल्क्युलेशन दाखवू का? काही गरज नाही. हा, दाखवा. 5,000 तुम्हाला दिलेले क्रेडिटर्सचे, बरोबर ना? प्लस हो. प्लस किती रुपये? 4,000 रुपये दिले तुम्हाला टॅक्सचे. ते कळाले का? हो. हो. शॉर्टकटमध्ये लिहिलं. तिथं लिहिण्याची गरज पण नाही आणि ॲक्च्युली तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्वायचाच नाही. ठीक आहे, लक्षात आले? प्रेफरन्शियल म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर हा इन्कम टॅक्स किंवा गव्हर्नमेंट ड्यूज हा नेहमी कोणत्या हेडमध्ये जातो? Preferential creditors. लक्षात ठेवा, परीक्षेला प्रश्न येणार डेफिनेट. ठीक आहे, बर. LLLP. आता पुढं काय रे? बाय डिबेंचर होल्डर्स डिबेंचर होल्डर्स. मला सांगा, या उदाहरणामध्ये डिबेंचर होल्डरला पैसे द्यायचे राहिलेत का दिलेत? द्यायचेत का? आता या उदाहरणामध्ये म्हटलं मी, आय एम टॉकिंग अबाउट ओनली फॉर दिस एक्झाम्पल बिकॉज डिबेंचर कडे काय गहाण होतं आपलं? दिले काय गहाण होतं? फ्रीहोल्ड. मगाशी आपण फ्रीहोल्ड प्रॉपर्टी विकली तेव्हा त्यांनी पैसे घेतले ना? हो. व्याज पण घेतलं ना? हो. मग आता परत पैसे द्यायचे का त्याला? नाही. नाही. हे कळालं का? हो. बरं. डी झाल्यानंतर काय रे पुढं? बाय Unsecured creditors. शबास, अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. Creditors. आता अनसेक्युअर्ड क्रेडिटर मध्ये कोण कोण आहे पहा बरं. आता बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला दिसतंय क्रेडिटर दिसतात. ते किती रुपये दिसतात क्रेडिटर? 65,000. पण त्यातले मगाशी 5,000 दिले ना आपण. हो. आणि बँक ओव्हरड्राफ्ट हा सेक्युअर्ड आहे का अनसेक्युअर्ड आहे? अनसिक्युअर्ड. मग सांगा मग अनसेक्युअर्ड मध्ये किती रुपये लिहावे लागतील मला आता? 90,000 शबास, 90,000. व्हेरी गुड. हे 90,000 कसे आले कळाले का तुम्हाला? हो. कसे? क्रेडिटर्सचे 60,000 आणि बँक प्लस आणि बँक ओढीचे 30,000 बँक 30,000. ओव्हरड्राफ्टचे 30,000. हे लक्षात आले का? हो. ओके. म्हटलं सही तर मी बारीक अक्षरात लिहून ठेवलं. त्याच्यानंतर कोणाला पैसे द्यायचे रे? प्रेफरन्स शेअर होल्डर. प्रेफरन्स बाय प्रेफरन्स शेअर होल्डर्स आता प्रेफरन्स शेअर होल्डरला पैसे देताना तुम्ही कसे पैसे देणार सांगा? प्रेफरन्स शेअर होल्डरला पैसे देताना तुम्ही कसे पैसे देणार? त्यांनी पहिल्याच ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं? सॉरी, सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये 2 वर्षाचं डिव्हिडंड राहिला. हा, 2 वर्षाचा डिव्हिडंड. मग आता प्रेफरन्स शेअर होल्डर किती? 80,000 आहे का 1,20,000 आहे? 80,000. मग 80,000चे 8% किती? 6,400. 6,400. मग एका वर्षाचे 6,400. मग 2 वर्षाचे किती? 12,800. 12,000 त्यांना पहिल्यांदा द्यावा लागेल तुम्हाला प्रेफरन्सचा डिव्हिडंड, डिव्हिडंड बरोबर? किती रुपये?
12,000. डायरेक्ट बाहेर लिहून टाकतो, काय हरकत नाही. आतमध्ये लिहिला तरी चालतो, बाहेर लिहिला तरी चालतो. आणि 2 नंबरला काय द्यायचं त्यांना? प्रेफरन्स शेअर कॅपिटल. शाबास, कॅपिटल. किती रुपये ते? 80,000. 80,000 देऊन टाकले ना? हो. बरं, आतापर्यंत पैसे संपले सगळे. आता शेवट नंबर कोणाचा राहिला फक्त? इक्विटी शेअर होल्डर. मग आता उरलेले सगळे पैसे कोणाचे? इक्विटी शेअर होल्डर. शेअर होल्डर. समजलं का? किती सोपं आहे. बाय इक्विटी शेअर होल्डर. मग आता इक्विटी शेअर होल्डरला तुम्हाला पैसे द्यायचे, बरोबर ना? हो. बरं, इक्विटी शेअर होल्डरला किती पैसे द्यायचे मग आता? उरलेले सगळे. आता उरलेले पैसे शोधायचे म्हणजे मला काय करावं लागेल? पहिल्यांदा आले किती ते मोजावं लागेल ना? हो. मोजा बरं कॅल्क्युलेटरवर. किती अधिक किती अधिक किती? हे तुमच्या समोर कॅल्क्युलेटर दिसतंय का? किती आले? 1,000 500 1,000 अधिक 1,85,000 अधिक 97,000 किती आले रे? 2,83,000. बर, 2,83,000. 2,83,000. 2,83,000 मधून आपल्याला काय करायचे? मायनस करायचे ना? किती? एवढे सगळे, बरोबर? 77,800. केले का मायनस तू? हो. बर, किती शिल्लक राहिले? 77,800. बघा बरं आपल्या प्रश्नामध्ये किती उरलेले आहे. तिथं उत्तर दिलेलं आहे, पहा किती आहे. हे 6.48 काय होतं? सांगतो ना, ते पण सांगतो. 6.48. हे आलं का पहिल्यांदा? तू मला सांग. हो, आलं ना. बरं. अरे 77,800 आन्सर जे आलं हे कसं आलं रे? कशामधून काय वजा केले आपण? तिकीट म्हणून पेमेंट. या सगळ्या रिसीट मधून काय केले आपण? पेमेंट मायनस केले, बरोबर ना? हो. मग एवढे पैसे आपण किती लोकांना दिले? इक्विटी कोणाला शेअर दिले? होल्डर्सला. शेअर होल्डर, बरोबर. आता मला सांगा, 1 मिनिट, मी काय प्रश्न विचारतो. समजा माझ्याकडे 200 रुपये आहेत. किती आहेत? 200. आणि तुम्ही सगळे 10 जण आहात. किती जण आहात? 10. आणि मी म्हटलं हे 200 रुपये तुम्ही वाटून घ्या, तर तुम्ही प्रत्येकाला किती 100 रुपये मिळतील का 50 मिळतील? 20 रुपये. 20, बरोबर ना? काय केलं? गुणाकार केला का बेरीज केली रे? भागाकार. भागाकार केला का? कशाचा भागाकार केला? टोटल अमाउंट किती पैसे वाटून घ्यायचेत भागिले पर्सन किती पर्सन आहे, बरोबर ना? मग आता हे शेअर होल्डर म्हणजे पर्सनच आहे ना ग? कोणते शेअर होल्डर आहे? इक्विटी. मग बघ ना प्रश्नामध्ये इक्विटी शेअर होल्डर किती पर्सन आहेत? 12,000. बरोबर. मग माझ्याकडे पैसे किती वाटायचे आहेत मला सांग बरं? 77,800. मग मला काय करावं लागेल इथे कॅल्क्युलेशन घेताना? किती भागिले किती? 77,800 भागिले डिवाइड बाय 12,000. 12,000, बरोबर. मग याचा आन्सर काय येईल ग? बघा बरं तुमच्या कॅल्क्युलेटरवर करून. 6.48. किती आलं? 6.48. 48 आलं का? कळलं ऋतुजा कसं आलं ते? हो. ओके. एवढं तुम्हाला खाली आन्सर द्यायचं असतं. तुम्ही ते भागाकार नका दाखवू, फक्त ₹6.48 पर शेअर होल्डर असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे? हो. आता किती सोपं आहे सांगा बरं हे? ते लई सोपं आहे सर. लईच सोपं आहे म्हणजे लईच सोपं आहे. परंतु
हे आहे लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट मेथड. याला आणखीन एक मेथड आहे DPCNC मेथड. तुम्हाला कॉलेजमध्ये सांगितलं असेल बा, लिस्ट ए, लिस्ट बी, लिस्ट सी, लिस्ट डी सांगितलं. तसलं सांगितलेलं sir. यस 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 आपल्याला ते अजून घ्यायचंय. डोंट वरी, लवकरच तुम्हाला ते लिस्ट सुद्धा सगळ्या समजावून सांगणार आहे मी. ठीक आहे. आणि आजपर्यंत जेवढ्या प्रश्नपत्रिका पाहिल्या, मेजॉरिटी ऑफ क्वेश्चन्स आर डिपेंड ऑन दॅट लिस्ट. कारण 8 प्रश्न तयार होऊ शकतात, 8. आणि परीक्षेला कोणते तरी 2-3 असतातच 100%. ठीक आहे. 8. हो, मी ते लिस्ट पण तुमची पाठ करून घेईन. मला सांगा, आता हे पेमेंट साईडचं कसं पाठ केलं तुम्हाला माहिती आहे ना? हो. हो. मी तुम्हाला सांगितलं का हे पाठ करून या रे उद्या येताना? नाही नाही. मग कसं काय पाठ झालं रे तुझं? तसंच तुम्ही सांगून हा, सांगून काय माझ्या मित्राचं नाव लक्षात ठेवलं ना तू? हो. काय नाव आहे त्याचं? लल्लब लुपे. आता समजा असाच्या असा सेम टू सेम दुसरा प्रश्न जर तुम्हाला दिसला, हा, तर तुम्ही सोडू शकाल का होतो? ट्राय करू. सेम टू सेम काहीच फरक नाही. हा ना सर, सोडवतो ना. बघा आता हे प्रश्न झाला तुमचा. बरं, काहीतरी वेगळी ऍडजस्टमेंट नाही द्यायची पण सर. बघ ना तू आता हा प्रश्न मी तुम्हाला जो दिला आहे सेम आहे. अमाऊंट पण सेम आहे. अमाऊंट वेगळं आणि बाकी सगळं सेम आहे. अमाऊंट पण सेम आहे. अमाऊंट पण सेम देऊन कसं चालेल मॅडम? बरं बघा, बरं वाचा Amount बरं. पण वेगळी म्हटलं. दिसतोय का क्वेश्चन तुम्हाला? बरं. म्हटलंच तुम्ही काय करा, पहिल्यांदा सेमच नाव आहे की सर, गजानन. सेम गजानन कुठे? कोणत्या ऍडजस्टमेंट मध्ये दिसलं तुला? गजानन कुठे? तेच ना. वरती नाही ग. बरं एक काम करा, हा प्रश्न दिसला का तुम्हाला? आता प्रश्न दिसला का तुम्हाला? हो. या प्रश्नामध्ये एक काम करतो मी, कलर बदलतो. हा आता बघा, प्रेफरन्स शेअर्स. ओके, याला एक काम करतो, थोडं सरकवून घेतो म्हणजे आणखी चांगला कदाचित दिसेल. हां, एका व्ह्यूमध्ये तुम्हाला बॅलन्स शीट दिसतंय, पूर्ण दिसतंय. घाई असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला? ओके, घेतला सगळ्यांनी? दुसऱ्या व्ह्यू मध्ये आता ऍडजस्टमेंट दिसतात. स्क्रीनशॉट काढून घ्या. घेतला. खाली आन्सर किती आहे ते पण दिलेलं आहे ना मी. मग येईल का हे आन्सर तुमचं? येईल ना. बर, पाहिजे असेल तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. मी गुगल क्लासरूमला याची PDF ठेवतो, तुम्ही तो प्रॉब्लेम सोडून टाका. ठीक आहे? सोपा आहे ना टॉपिक? हॅलो. ओके, ठीक आहे. हो सर.